नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासात आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय विज्ञान आणि घटक क्रमांक 2 मापन यावर आधारित स्वाध्याय प्रश्न उत्तरे व उपक्रम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. तापमान मोजण्याचे साधन म्हणजेच तापमापी. मानवी शरीराचे सामान्य तापमान रिकामी जागा असते. तर उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस किंवा 98.6 फॅरेनहीट. एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे रिकामी जागा होय. तर उत्तर आहे संदर्भ बिंदू. 1 मीटर बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर. तर उत्तर आहे 100 सेंटीमीटर. तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत टिंबटिंब भरलेला असतो. तर उत्तर आहे अल्कोहोल. तापमानाचे SI एकक रिकामी जागा आहे. तर उत्तर आहे केल्व्हिन. बघा, खालील तापमानासाठी किंवा मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव लिहा. खालील वस्तूंचं मापन करायचं आपल्याला. उदाहरणार्थ, लांबी मोजायची आहे. पेन्सिलची किंवा पेनची लांबी जर मोजायची असेल तर आपण मोजपट्टी किंवा फुटपट्टी वापरू. स्वतःची उंची मोजायची आहे तर यासाठी मीटर टेपचा वापर आपण करू. आसपासच्या मोठ्या झाडाच्या बुंद्याचा घेर आपल्याला मोजायचा आहे तर यासाठी आपल्याला लवचिक मेजरिंग टेप किंवा दोरा किंवा मोजपट्टी याचा देखील आपण वापर करू शकतो. आता खोडरबरची जाडी मोजताना आपल्याला मोजपट्टीचा वापर करावा लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न दुसरा आहे बघा, जोडी सांगा. माझी जोडी सांगा. गट आणि गट ब. बघा, लांबीचे SI एकक. तर उत्तर आहे मीटर. संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक. याचं उत्तर आहे केल्व्हिन. त्यानंतर हाताच्या वितीच्या साहाय्याने केलेले मापन हे अप्रमाणित लांबी मापन आपण याला म्हणतो. आणि तापमापीतील लाल द्रवाचा रंग किंवा लाल रंगाचा द्रव. उत्तर आहे अल्कोहोल. बघा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा, म्हणजे खरे की खोटे. 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे चुकीचं आहे. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर होतं. बघा, लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या दोन साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. बघा, मोजपट्टी आणि मीटर टेप हे दोन्ही प्रमाणित साधन आहे, त्यामुळे हे विधान देखील असत्य आहे. सत्य विधान आहे तर त्याची लांबी एकच येते. बघा, डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. हे विधान देखील चुकीचं आहे. निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. तर हे विधान सत्य आहे. केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. तर हे विधान चूक आहे, असत्य आहे. जर अचूक तापमान मोजायचं असेल तर आपल्याला तापमापीचाच उपयोग करावा लागणार आहे. बघा, खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. म्हणजे सर्वात मोठं एकक कोणतं? त्यानंतर तर याच्यामध्ये बघा, किलोमीटर हे सर्वात मोठं एकक आहे. त्यानंतर मीटर, त्यानंतर सेंटीमीटर आणि त्यानंतर सर्वात शेवटी मिलीमीटर. अशा पद्धतीने आपण मोठ्यापासून लहान आकड्याची मांडणी केलेली आहे. बघा, कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? तर यामध्ये मिलीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर असं अंतर आपण या ठिकाणी मोजू शकतो. बघा, खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? बघा, पुस्तकाची लांबी आपण सेंटीमीटर, किल्लीची जाडी यामध्ये मिलीमीटर आपण वापरतो. नागपूर आणि मुंबई या शहरामधील अंतर किलोमीटर आणि कापडाची लांबी मीटरमध्ये आपण या ठिकाणी मोजतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण संपूर्ण स्वाध्याय समजून घेत आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, उपयुक्त वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? उत्तर, अप्रमाणित साधनांचा उदाहरणार्थ वीत, पावले यांचा वापर केल्यास प्रत्येक व्यक्तीच्या शरीर रचनेनुसार मोजमाप बदलते. त्यामुळे वस्तूचे अचूक माप मिळत नाही आणि व्यवहारात गोंधळ निर्माण होऊ शकतो. सर्वांसाठी मापनाचे निकाल अचूक आणि एकसमान आणि सुसंबंध येण्यासाठी प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आहे, अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापन साधनांची माहिती मिळवा किंवा मापांची माहिती मिळवा. अंतर मोजण्यासाठी वीत, हात, पाऊल आणि काठीचा वापर केला जात होता. वजन किंवा वस्तुमान मोजण्यासाठी सेर, पासरी, मन आणि तोळा अशी या ठिकाणी मापी सुरुवातीला वापरली जायची. आकारमान, द्रव्य किंवा धान्य मोजण्यासाठी पायली,
मापा, तांब्या किंवा चिमूटभर असं मापन या ठिकाणी पूर्वी केलं जात असे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू.